पश्चिम येथील वीटभट्टी मैदानावर शिवसेना, युवासेना, अंबरनाथ शहर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली अण्णासाहेब चषक 2026 ही 2 दिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसंच शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। शनिवार दिनांक 31 जानेवारी 2026 आणि रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या या स्पर्धेत एकूण 8 संघांनी सहभाग घेतला होता। इंडिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, इंग्लंड, नेदरलँड, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या देशांच्या नावाने संघ मैदानात उतरले होते। 2 दिवस चाललेल्या सामन्यामध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि दमदार क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करत प्रेक्षकांची मनं जिंकली। प्रत्येक सामना उत्कंठावर्धक ठरला। स्पर्धेचा अंतिम सामना नेदरलँड आणि इंग्लंड संघामध्ये खेळवण्यात आला। अत्यंत चुरशीच्या लढतीत इंग्लंड संघाने बाजी मारत अंतिम सामना जिंकला आणि 50,000 रुपये रोख पारितोषिकासह अण्णासाहेब चषक 2026 आपल्या नावावर केला। विजयानंतर मैदानावर खेळाडू आणि समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळाला। सालाबाद प्रमाणे आदरणीय आमचे खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आणि शहर प्रमुख अरविंद वाळेकर साहेब यांचा 4 फेब्रुवारी आणि 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या वाढदिवसाचं औचित्य साधून अंबरनाथ युवा सेनेच्या वतीनं आम्ही नेहमीप्रमाणे हे IPLच्या धर्तीवर असे अंबरनाथ मधल्या खेळाडूंसाठी BCL या सामन्यांचं आम्ही आयोजन करत असतो। तब्बल 8 संघ याच्यामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेतलेले। प्रत्येक जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांचे हे संघ मालक असतात आणि त्यांचे अंबरनाथ शहरामधले सर्व खेळाडू असतात। तब्बल 120 खेळाडू या अंबरनाथ शहरामधले खेळत असतील आणि ऑक्शन IPLच्या धर्तीवर त्यांचं ऑक्शन देखील होतं। त्यांना एक कॅशच्या स्वरूपामध्ये खेळण्यासाठी एक छोटंसं मानधन देखील दिलं जातं आणि तब्बल 50,000 रुपये असं प्रथम पारितोषिक या संघांसाठी असतं आणि संपूर्ण कॅप पासून शूज पर्यंत सर्व खेळाडूंना संपूर्ण क्रिकेटचं किट या आम्ही BCLच्या माध्यमातून इथे देत असतो। हा संपूर्ण कार्यक्रम आम्ही अरविंद वाळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण आमचे जे आयोजक आहेत त्याच्यामध्ये माझा भाऊ भूषण वाळेकर असेल आणि संपूर्ण युवा सेनेची टीम, आमची या कमिटीची टीम यांच्याद्वारे हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो।